जर तुमचे मुलं बाहेरचा केक खायला मागत असतील ना, तर मुलांना असा घरच्या घरी रवा मैद्याचा केक कुकर मध्ये बनवून खायला द्या. मग मुलं पण खुश आणि तुम्ही पण खुश. तर याला बनवण्यासाठी लगेच एका मिक्सरच्या जार मध्ये 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि थोडीशी इलायची टाकून चांगलं बारीक करून घ्यायचं. बारीक केलेलं मिश्रण एका पातेल्यामध्ये काढायचं आणि त्याच्यात दूध टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकायचं आणि परत चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात 1 पॅकेट इनो टाकून चांगलं परत मिक्स करून घ्यायचं. इनो टाकल्याच्या नंतर बॅटर असं फुलून जातं. आता शेवटला आपल्या आवडीनुसार काजू बदाम टाकून घ्यायचे आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता एका पातेल्याला तेल लावून घ्यायचं, त्याच्या मापाचा पेपर कापून घ्यायचा आणि आपलं बॅटर त्याच्यात टाकून द्यायचं. वरून काजू बदाम टाकायचे आणि ह्या पातेल्याला लगेच कुकर मध्ये ठेवून द्यायचं. कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि मग लगेच याला 30 ते 40 मिनिटं ठेवून द्यायचं लो मीडियम हीटवर. आता 30-40 मिनिटाच्या नंतर आपला केक बनून तयार होईल. आता झाला आपला केक रेडी. किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनलेला आहे, बघता क्षणी खाऊ वाटतोय. आता बाहेरून केक आणायचं सोडा आणि घरच्या घरीच मुलांना असा हेल्दी केक बनवून खाऊ घाला. तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा.